वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी भोक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. हरिविन जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहोनी वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काय गोंधळ केला ह्या पोरांनी रे. कोण टाकली इकडं काढून ती. बंद केलं का. बस चला. तर नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आज आपल्या चिंतनाचा हा अभंग 22वा आणि 22व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जो मनुष्य नरदेहाला आला आणि त्याने भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याला काय लाभ होतो, आणि ज्याने नामस्मरण केलं नाही, परमार्थ केला नाही, तर त्याला नरक यातना कशा होतात, हे 2 मुद्दे सांगितले. तर तिसरा मुद्दा नामाचं महत्त्व, नामाचं श्रेष्ठत्व हे पण थोडं सांगितलेलं आहे. तर या अभंगात नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, जे नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करतात असा फार एखादा दुर्लभ असतो. पण असं नामस्मरण करणारा असतो त्याच्याजवळ परमात्मा लक्ष्मी, त्याला लक्ष्मी वल्लभ याचा अर्थ लक्ष्मीचा पती भगवान पंढरीश पांडुरंग हा त्या भक्ताच्या जवळ वास करतो. कोण? जो नित्याने नामस्मरण करतो, नित्याने परमार्थ करतो, त्याच्याजवळ भगवान परमात्मा, त्याच्याजवळ परमात्मा वास करतो. का? तर त्याने नारायण हरी या नामाचा जप केला असल्यामुळे त्याला भगवान प्राप्त होतो. ज्याच्याजवळ भगवान राहतो त्याच्याजवळ लक्ष्मी पण राहते, आणि जिथं लक्ष्मी असते तिथं भुक्ती, सर्व ऐश्वर्य संपन्न राहतं, आणि भगवान असतो तिथं असते मुक्ती. ज्याने नारायण नामाचा जप केला त्याच्याजवळ भगवान असल्यामुळे आणि भगवंता वाचून लक्ष्मी राहत नसल्यामुळे जिथं लक्ष्मी असते तिथं भुक्ती असते, आणि जिथे भगवान असतो तिथं मुक्ती असते. म्हणून जे नारायण नामाचा जप करतात तिथे भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. आणि जे माणसं परमार्थ करत नाहीत त्यांच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी हरिविन जन्म नरकचे पै जाना. भगवंता वाचून ज्याचं जीवन जगल्या जातं ते जिवंतच नरकामध्ये असतात. जिवंतच जे विषयात पचलेले असतात, काम क्रोध लोभ याच्यामध्ये अडकलेत असतात, हे नरकाचे दारं असतात. म्हणून जिवंतपणी हे नरकातच असतात, आणि मेल्याच्या नंतर सुद्धा काय होतं, त्यांना नरकातच जातात. आणि त्याचं कारण काय आहे, तर ते यमाचे पाहुणे आहेत. म्हणजे आजही ते यम त्यांच्यावर टपलेला आहे, आणि जाताना सुद्धा त्यांना यमच घेऊन जातो. आणि म्हणून हरिविन जन्म, हरी वाचून जगणं, हरी वाचून त्याचा जन्म हा इथंच नरक असतो. हरिविन जन्म नरकाची पै जाना. आणि पुढे यमाचा पाहुणा हा प्राणी, याचा अर्थ मनुष्य प्राणी. तो यमाचा पाहुणा आजही आहे आणि उद्या आहे, आणि नंतर मेल्याच्यानंतर नरकातही तो यमाचाच पाहुणा असतो. असं या ठिकाणी परमार्थ न करणाऱ्या माणसाचं वर्णन केलं आहे. आणि नामाचं महत्त्व सांगत असताना माऊली म्हणतात, जर तुम्ही ज्ञानेश्वर महाराज नाम केवढा आहे, तर नाम ह्या गगनापेक्षाही मोठं आहे. गगनापेक्षा मोठं कसं श्रेष्ठ आहे त्या चरणाचं चिंतन करताना मी आपल्याला सांगेन. तर नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. तर नित्यनेमाने माणसं नामस्मरण करतात. नित्य आणि नियम. नित्य म्हणजे याचा अर्थ काय आहे, नित्य हे
वेदांत शास्त्रामध्ये नित्य हे आपण वेगळं सांगतो, त्याला नित्य सत्य असं म्हणतो. तर इथलं नित्य काय आहे? इथलं नित्य थोडक्यात अखंडता. नित्य याचा अर्थ काय होतो? अखंडता असा आहे. अखंडतेचा अर्थ म्हणजे निरंतर. इथं नित्य आणि नियम या दोन गोष्टी सांगल्यात. नामस्मरण करायचं कसं करायचं? सतत. नित्य शब्दार्थ काय? सततम, अनारतम, अविश्रांतम, अविरतम. हे काय आहेत? हे नित्य शब्दाच्या अर्थ आहेत. थोडक्यात अनअवच्छिन्न परंपराकः म्हणजे त्या धारेची विच्छिन्न न होता अखंडता ठेवणं, त्याला म्हणतात नित्य. त्याला काय म्हणतात? नित्य. आणि ती इतर शास्त्रामध्ये त्याला काय म्हणतात ते? तर त्या ठिकाणी ध्वंस प्रागभाव अभाव अप्रतियोगित्वम, त्याला म्हणतात नित्य. थोडक्यात उदाहरण काय आहे? गगन. म्हणजे ज्याचं जे उत्पत्ती असते त्याच्या ठिकाणी काय असतो? प्रागभाव. बरोबर आहे का नाही? म्हणजे ध्वंस प्रागभाव अप्रतियोगित्वम, त्याला म्हणतात नित्यत्वम. गगनम. जसं गगनाची कधी उत्पत्ती होते का? मग गगनाची कधी नाश होतो का त्याचा? मग ध्वंस प्रागभाव, ज्याची उत्पत्ती होते त्याच्यापूर्वी प्रागभाव असतो का नाही? तो ज्याची उत्पत्ती होते त्याच्या, जसं घटाची उत्पत्ती होऊन घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काय? प्रागभाव असतो. आणि ते घट उत्पन्न त्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण होतो? तो घट होतो. पण ज्याचा कधी नाशच होत नाही. गगनाचा कधी नाश होतो का? नाही. मग ज्याचा ध्वंस प्रागभाव अप्रतियोगित्व नित्यत्व, ते इथं नाही सांगायचं असलं. ते इथं सांगायचं तुम्हाला गंमत म्हणून सांगितली. त्याला नित्य असं म्हणतात. ते न्यायकाची भाषा आहे. नित्यत्वम सत्यत्वम ते वेदांताची भाषा आहे. इथं वारकऱ्या करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्यम याचा अर्थ अविरतम, सततम, नेहमी, अविश्रांतम. आणि आपलं अखंडखंडीना जीवन. वारकऱ्यातले शब्द अर्थ तोच असतो, पण काय असते ते साधे मराठी शब्द असतात. आणि म्हणून नित्य याचा अर्थ सतत. आणि नियम याचा अर्थ नित्य नियमाने काय आहे? नियम म्हटलं का बंधन येतं. बंधन याचा अर्थ नियम म्हटलं का शास्त्र असतं. नियम कोणताही करायचा असतो. नियम याचा अर्थ नियम विधीच असतो. तो नियमाने करणं. नियमाने करण्याचा अर्थ काय आहे? आता आडणी भाषेला रस्ता सोडला का धोका झाला, रस्त्याने चालव माणसाने. रस्त्याने चालवायचा अर्थ म्हणजे डामडामरीन पळवा असं नाही. बोलायला पण रस्ता असतो, करायला पण रस्ता असतो. हे सगळं का रस्त्यानेचा अर्थ नियमाने. नियमाने याचा अर्थ शास्त्राने. शास्त्राचा अर्थच आहे नियम, आणि नियमाचा अर्थ आहे शास्त्र. म्हणून त्याला काय म्हणतात? बंधनम. नियमम प्रथमम कृत्वा पश्चात पूजाम समाचरेत. पहिली गोष्ट माणसाने नियम आधी, मग स्नानात नियम आला, ध्यानात नियम आला, पूजात नियम आला. पूजा करायची म्हणजे त्याला पण नियम आहे ना. मग काय केलं? आधी देवाला फुलं घातली आणि मग आंघोळ घातली, असं आहे का? त्याला नियम येतोच का नाही? मग तसं नियमाने करायचं ना. मग नियमाने करायची. पूजासुद्धा नियमाने करावी लागते. स्नान नियमाने करावं लागतं. माझे स्नान केलं मग चप्पी केली असं थोडंच असतं ते. मग त्याला म्हणतात काय? नियम. नियमम प्रथमम कृत्वा पश्चात पूजाम समाचरेत. तर असं आहे धर्मस्य अव्यभिचारार्थम. जो नियम असतो त्याच्यामध्ये विखंडता न करणं. अव्यभिचारार्थम म्हणजे त्याच्यात व्यभिचार न करणं, त्याच्यात चूक न करणं, त्याला म्हणतात नियम. नित्य आणि त्याला म्हणतात नियम. धर्मस्य नियमाचं मंत्र त्याला म्हणतात मंत्रणा वगैरे. ते शास्त्रातले शब्द असतात. पण सोपे शब्द काय? ते नित्य म्हणजे नेहमी अखंड, आणि नियमाने म्हणजे शास्त्राच्या प्रमाणे. थोडक्यामध्ये नियमाने आपण नामस्मरण नित्य अखंड करतो, पण नियमाने काय करतो? मग आता हे नाव घे, ते नाव घे, ते असे विचार येतो का त्याच्यामध्ये? हे का नाही? मग असं त्याला काय म्हणतात? नित्य आणि नियम. म्हणजे थोडक्यात विधियुक्त असं त्याला विधी नाही सांगितली, पण अखंडता सांगितली. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पुढे ते नित्य आणि नियम. तर असं नित्य नियमाने नामस्मरण करणारे जे असतात ते मग नामस्मरण करत नाहीत का? करतात. काही आवडीने करतात. आवडीने करतात वाटलं म्हणून. बरोबर का नाही? जे मनुष्य काही रोज खातात का भजे? नाही, आज आवड झाली खायची पण खाल्ली. याला काय म्हणतात? ते आवडीने. ती
नामातली आवड वेगळी, पण ही आवड कोणती? गमतीशीर आवड, वाटलं म्हणून केलं. काही आवडीने करतात आणि काही सवडीने करतात. वेळच नाही बुवा, आता काय करावं, मग सवड झाली तर करायचं. मग त्यात नित्यही नाही आणि नियमही नाही. जे आवडीचे असतात, ज्या दिवशी ज्या दिवशी आवड उत्पन्न झाली तर त्या दिवशी करायचे, आणि ज्या दिवशी सवड झाली तर त्या दिवशी करायचं. याच्यात नित्य येत नाही आणि नियमही येत नाही. म्हणजे नित्य म्हटल्यानंतर आवडीचा आणि सवडीचा प्रश्नच येत नाही, आणि नियम म्हटल्यानंतर सुद्धा आवडीचा आणि सवडीचा प्रश्न येत नाही. म्हणून नामस्मरण हे आवडीने करायचं नाही, सवडीने पण करायचं नाही. आवड कोणती? ती नामातली आवड, अखंडतला आवड, प्रेम. तिथं शब्द आवडीचे अर्थ आहे प्रेम, आणि इथला आवडीचा अर्थ काय? तो त्यात मनाला वाटलं तर घ्यायचं. ते आवडलं तर, आवड झाली तर, सवड झाली तर, आणि मग नामस्मरण केलं जातं. बहुतेक जी माणसं आहेत, हे संसारातली माणसं, अडाणी माणसं म्हणतात त्याला काय म्हणतो आपण? त्याला काही कळतच नाही. येडी माणसं असतात ते. काय नाही, महाराज आहेत बुवा. ते काय आता हे महाराज ते महाराज, ते काय महाराज, हे महाराज ते महाराज. म्हणजे याला काय म्हणतात? हलगट म्हणतात याला, दुसरं काय नाही म्हणतात त्याला. मग काय आता ह्यो देव त्यो देव, काय देवालाच जायचं कोणत्या बी? अरे देवात काय, मग आता म्हसोबाच्या पाया पडलं काय, आणि रामाच्या मंदिरात गेलं काय, सारखंच आहे. त्याला म्हणतात सामान्यत्वम. मग तो नामस्मरण करीत असला तर इतराच्या समानच त्या देवतेला लेखणं, इतराच्या समानच त्या नामस्मरणाचं महत्त्व समजणं. मग आता हे नित्य आणि नियम जरी नित्याने करीत असला, नियमाने करीत असला, तरी इतर समान जर त्यांनी पाहिलं तर त्याच्याजवळ परमात्मा राहणार नाही. त्याच्या आवडी मनाला वाटलं तर, सवड झाली तर, आणि इतर सामान्य देवतेमध्ये सगळ्यात सारखंच त्याला तोललं तर, मग तिथं लक्ष्मी वल्लभ परमात्मा तिथं राहत नसतो. किंवा मग हेतुपुरस्सर नामस्मरण करायचं, पण कसं करायचं? काहीतरी हेतू ठेवून करायचं. आणि असेच जास्त माणसं असतात. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रत्येक माणसाच्या डोक्यात मंदिरात गेला, तीर्थयात्रेला गेला किंवा कीर्तन प्रवचनात गेला, त्याच्या डोक्यात काहीतरी हेतू घेऊन जातो तो. हेर बहुत किरटी, हे का नाही? हेर बहुत जोडते किरटी, जयांची भजने भोगासाठी, हे ते आशा तिमिर दृष्टी विषय अंध झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या अध्यायामध्येच गोड वर्णन केले. एर बहुत किरटी, जयांचे भजने भोगासाठी, आणि ते आशा तिमिर दृष्टी विषय अंध झाले. ते भजन करतात की नाही? करतात, पण हेतू आहे का नाही? एर बहुत किरटी हा विषय, म्हणजे जयांचे भजने भोगासाठीच भजन करतात. हे माझं कोण वाऱ्या करतो, कोण मंदिरात जातो. सत्यनारायण का करतात? हे अभिषेक का करतात? हे अभिषेक, देवाचा अभिषेक का करतात? हे वर्षातून करतात, 6 महिन्यातून करतात. हे हेतुपुरस्सर असते. हेतुपुरस्सर करणाऱ्या माणसाला तिथं तो फल प्राप्त होत नाही. हे नामस्मरण तुम्हाला आवडेल तुमच्या मनाला वाटेल तेव्हा करू नका, किंवा तुम्हाला सवड झाली तर करू नका, किंवा इतरासारखं सामान्य त्याला विशेष भाव द्या. नामस्मरण हे विशेष आहे. म्हणजे त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण समजून, त्याचं महत्त्व समजून एका शब्दामध्ये मनाला वाटेल तसं, ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी करायचं असं नाही. नित्याने कर, नियमाने कर. सवड झाली तर असं नाही, नित्याने कर, नियमाने कर. आणि तरी सामान्यत्व नाही, विशेष महत्त्व घेऊन कर. आणि त्याचप्रमाणे हेतुपुरस्सर नाही, निष्कामतेने कर. याला म्हणतात नित्याने आणि नियमाने करणारा. ह्या मिसाले ह्याने करणारे हजारो आहेत, पण ते दुर्लभ नाहीत. मग ते हजारो आहेत, पण दुर्लभ करणारं कोण आहे? मग तो त्या नामामध्ये नित्यता असते आणि नियमता पण असते. नित्यता नियमता असून त्यात विशेष गुण असतो निष्कामता. तिथं कोणत्याही प्रकारचा हेतू नसतो, निष्कामता असते. आणि दुसरी गोष्ट काय? अव्यभिचारिता, हे का नाही? रोज देवताच बदलितो, रोज मंत्रच बदलितो, कोण हे सगळं बदलितो नाही. मग ते लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नाही, त्याला नाही म्हणते. आता जो नित्याने नामस्मरण करतो, नियमाने करतो आणि अव्यभिचार करतो, थोडक्यात कोणत्याही प्रकारचा त्याच्या मनामध्ये दुसरा देव येत नाही आणि निष्काम करतो, त्याप्रमाणे एकनिष्ठता,
त्या नावामध्ये जशी जशी नित्य लागतं आणि नियम पण लागतो, तशी एकनिष्ठा पण लागते ना. त्या नामबद्दल मंत्राबद्दल एकनिष्ठता पण लागते. आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं काय लागतं, त्या नामात प्रेम लागतं. सप्रेमता, एकनिष्ठता, अव्यभिचारिता, निष्कामता, हे गुण त्या कशात येतात, नित्यत्व करतो आणि नियमाने करतो. ते नित्य करून नियमाने करून त्याच्यात हे अंतर्गत यावे लागतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय आहे, म्हणून नित्य आणि नियम म्हटलं का या दोन शब्दात हे सगळे आक्षिप्त असतात त्याच्या पोटात. सततं कीर्तयन्तो माम ये जना पर्युपासते, गीतेमध्ये पण वर्णन केलं आहे. आणि आपण खूप वेळा वर्णन केले. नित्याचं महत्त्व काय असतं, अखंड खंड कालच सांगले तुम्हाला, गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, असं जे असतं. आणि म्हणून या ठिकाणी भक्ती करत असताना हरिबुद्धी जे पेतोनर दुर्लभ, ते या ठिकाणी आपण त्याचं वर्णन भरपूर केलं आहे. असो त्या गर्ग संहितेमध्ये असं म्हटलं आहे, भगवंताचं नामस्मरण नित्याने नियमाने जर केलं तर त्याच्यात काय असावं लागतं, कुर्वन्ति सततम राजन भक्ती मे प्रेम लक्षणाम. काय काय पाहिजे, सततम तर करतो, कुर्वन्ति सत्तम भक्तिम प्रेम लक्षणाम, त्याच्यामध्ये प्रेम त्याच्यात असलंच पाहिजे. ते भक्ता दुर्लभा भूमो भगवत भाव भावना. ते भक्तांना कमी आहे का, नाही, भक्तांना कमी नाही. मग कशाला कमी आहे, दुर्लभत्व काय आहे, हे सर्व एकत्र आले तरच. दुर्लभत्व काय आहे त्याच्यामध्ये, तर मग ह्याच्यामध्ये जे काही सांगितलं आहे त्याच्यात ते गुण आले, त्याच्यामुळे ते दुर्लभता प्राप्त होते. लक्ष्मी काय म्हणलं, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य आणि नेम म्हटलं का त्याच्यामध्ये प्रेम असल्याशिवाय तो नित्य नाही करू शकत नाही. आणि नियम ज्या अर्थी नित्याने करतो नियमाने करतो त्या अर्थी त्याच्यामध्ये प्रेम आक्षिप्त येतात. तो ज्या अर्थी नित्याने करतो नियमाने करतो त्याच्यात त्याची भावनासुद्धा असतेच, हे का नाही. प्रभाव असतो, त्याला प्रभाव कळाल. त्या भगवन नामाचा ज्याला प्रभाव कळतो तो नियमाने करतो. भगवन नामात ज्याची भावना असते तो नियमाने करतो. आणि भगवन नामामध्ये ज्याचं प्रेम असतं तो नियमाने करतो असं म्हणा. किंवा जे नियमाने आणि नित्याने करतात त्याच्यामध्ये त्याचं प्रेम असल्याशिवाय काय तो करणार नाही. आणि म्हणून ही माणसं दुर्लभ आहेत. ते त्या नामाच्या परिणामालाही जाणतात, नामाच्या महत्त्वालाही जाणतात. आणि नाम इतकं ते जाणल्यामुळे ते नित्याने करतात. त्यांची भावना असते, त्यांचं प्रेम असतं. ज्यांची भावना प्रेम परिणाम महत्त्व जाणून जे नित्याने करतात असे प्राणी दुर्लभ असतात. आणि असे जे दुर्लभ प्राणी असतात मग त्यांच्याजवळ काय असतो, तो लक्ष्मी वल्लभ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. जसं मागं म्हटलं ना, अद्वैत कुसरे विरळा जाणी, विरळा ऐसा कोणी आणि तुका त्याशी लोटांगणी. मनुष्या नाम सहस्रेश्वी सांगितलं तसं परमार्थ करणारे उदंड असतात, नियमाने करणारे दुर्लभ असतात. आणि असे नियमाने करणारे असतात म्हणून माऊली म्हणतात, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. लक्ष्मी वल्लभ असं हे भगवंताला विशेषण दिलेलं आहे. तर लक्ष्मी याचा अर्थ आपण म्हणजे थोडक्यात ती भगवंताची पत्नी आहे लक्ष्मी. आणि लक्ष्मी प्राप्तीच्या करता कोण प्रयत्न करत नाही, प्रत्येकाला वाटतं लक्ष्मी आमच्याजवळ राहिली पाहिजे. रोज उठून माणसं लक्ष्मी प्राप्त करण्याचाच प्रयत्न करतात. सगळ्याला वाटतं लक्ष्मी आमच्याजवळ मिळाली पाहिजे. मग मिळते का, ते नाही मिळत. आणि मिळतच नाही का, सगळ्याला वाटतं. का वाटतं ते, तर जेवढे जगातले भोग असतात ते सगळे भोग लक्ष्मी असेल ते सगळे भोग विकत घेता येतात, सगळे भोग भोगता येतात. आणि म्हणून लक्ष्मीबद्दल सर्वांना आकर्षण असतं, सर्व तसे प्रयत्नही करतात. मग प्राप्त होत नाही का, होते. पण ती केवढी ते अंशता होते आणि कालता होते. दोन शब्द पक्के लक्षात ठेवायचे. प्रत्येकाकडे छोटे मोठे कमी जास्त लक्ष्मी असते, पण कशी असते ती अंशता असते आणि कालता असते. कारण का, तिला विवेक फार असतो. तिचं वर्णन करताना असं म्हटलं की लक्ष्मी तोय तरंग भंग चपला. लक्ष्मी
तोय तरंग भंग चपला. तो याचा अर्थ पाणी आणि तरंग याचा अर्थ लाट. म्हटलं काय आहे? तोय तरंग तरंग भंग चपला. पाण्यावरती लाट निर्माण, ती एका जागेवर उभी राहते का हो? लाट निर्माण होते याचा अर्थच वारे निर्माण होते ती, आणि निर्माण झाली की लगेच ती पळायला लागते, आणि पळायला लागेल ते कुठं संपून जाईल याचा काय भरोसा नाही तिचा. त्याला म्हणतात तो या तरंग भंग चपला. लाटेला अत्यंत वेग असतो, आणि ते तरंगच असतो, वेग असतो. ते कुठं विरण आणि कुठं संपन. लक्ष्मीची गोष्ट तशीच असते. एखाद्या माणसाजवळ जर तुम्ही आज 100 रुपयाची नोट दिली तर कदाचित ती 4-8 तासांनी अमेरिकेत असेल. मग ते 100ची नोट कुठे गेली? अमेरिकेत. ते विमानात खिशात घातली आणि गेली विमानात ती. आता मी तुम्हाला एखादी नोट जर दिली तर कदाचित संध्याकाळपर्यंत ह्या हातातून त्या हातात आणि त्या हातातून त्या हातात पुण्यात काय कधी कुठं पोहोचन. मग ती ह्या देशाला जाईल का त्या देशाला जाईल हे काय सांगता येत नाही. ती पूर्वीच्या काळात 2000ची नोट असायची ना, पण समजा एखाद्याच्या हातातून जर ती सरकली, ती सरकल्यानंतर कशी सरकत जाईल काय भरोसाच नाही. इथून गेला तर तिने घेतले, त्याच्याकडे नव्हतं, तो एस टीत बसला गेला, ती एस टीवाला त्याला त्याच्यातून त्याच्यात पार इथली नोट ती एखादी सोलापूरला पण जाऊ शकते, आणि सोलापूरमधून कदाचित ती नागपूरला पण जाऊ शकते, आणि नागपूरपासून पुन्हा ती मुंबईला पण जाऊ शकते, आणि पुन्हा नगरमध्ये पण येऊ शकते. याला काय म्हणतात? चपला. लक्ष्मीला अत्यंत वेग असतो. ती कुठेही स्थिर होत नाही आणि कुठेही पूर्णविराम पावत नाही, कारण ती तिच्या पतीला सोडून कुठेही स्थिर होत नसते. तिला अत्यंत वेग असल्यामुळे अंशरूपाने ती प्रत्येकाकडे जाते आणि कालरूपाने प्रत्येकाकडे जाते. म्हणून लक्ष्मी ही अंशता राहते, पूर्णांगाने राहत नाही. कारण जेथे भगवान असतो आणि मग ती लक्ष्मी जिथं जाते तिथं त्याला अंशतः सुखही मिळतं, अंशतः शांती मिळते. पण पूर्ण सुख कधी मिळत नाही आणि पूर्ण शांती त्याला कधी प्राप्त होत नाही. लक्ष्मी ती तिथंच राहते जेथे भगवान असतो. जेथे भगवान नसतो तेथे लक्ष्मी राहत नाही. आणि म्हणून लक्ष्मी, आणि ती सामान्य लक्ष्मी. ज्ञानेश्वरीत म्हटलं, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायची. जशी ती लक्ष्मी मुकुंदाच्या ठिकाणी ना भगवंताच्या ठिकाणी स्थिर असते, ती आपल्या पतीला सोडून कधीही राहत नाही. तिचं वैशिष्ट्यच आहे ते. त्यामुळे लक्ष्मी ही सामान्य नाही, ही समुद्र मंथनातून निघालेली आहे ती. म्हणजे थोडक्यामध्ये लक्ष्मी निघाली त्या कालामध्ये तिला इतकी सुंदर होती ती. तिचं वर्णन केलं भागवतामध्ये, वर्णन केलं आहे त्याचं. समुद्र मंथनातून निघाली त्यावेळी 14 रत्न निघाली, आणि 14 रत्नापैकी ती निघाली. आणि त्या कालामध्ये लक्ष्मी निघाली आणि ती हातात हार घेऊन निघाली. मग तिथं कोण कोण होतं? सर्व अनेक होते ते, ऋषी मुनी, देव, गंधर्व, चानर, अरे काय असुर, दैत्य, तपस्वी, महातपस्वी सगळे ते काय गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, स्वर्गात राहणारे देव, हे सगळे मोठमोठे ऋषी सर्वच तिने सगळीकडे निवळून पाहिलं. आणि प्रत्येक तिच्यावरती मोहितही झालेला होता. पण ती शोधित होती का मला पती कोणचा मिळेल आणि मला पती कोणता आहे. तिथं सामान्य नव्हते. म्हणजे तिला मनासारखा पती शोधून एकाकडे पाहिलं का दुर्वासासारखा फार तपस्वी. पण तिला वाटलं याला लागलं क्रोधी, हिचे एखादी दिवस टाकीन मला जाळून म्हणे. मग झालं. मग शुक्रासारखा फार मोठा ज्ञानी होता, पण त्याला वैराग्याचा पत्ताच नव्हता. ध्यान. मग इंद्रदेव, ब्रह्मदेव हे सगळे पाहिले, पण ते सगळे कामिक म्हणजे भोगीत म्हणे. हे त्याने कामाचा विजय केलाच नाही. दुसरी गोष्ट, आणि दुसऱ्याच्या आश्रयांची जगतात म्हणे. यांचं काही स्वातंत्र्य नाही तसं ते करण्याकरता. परशुरामासारखे पाहिले. परशुरामासारखे फार शूर होते, कर्मनिष्ठ होते, परंतु त्यांच्या ठिकाणी भूतदया नव्हती. ते कोणालाही कोरडात घालून मारून टाकीत होते, त्याला भूतदया नव्हती. शिबिरासारखे दानशक्तिवान होते, परंतु केवळ दानीच होते. ती तेवढं दान पुण्य मुक्तीला पुरं पडत नाही. कार्तिवीर्यासारखे हे होते, अनेक बलाढ्य होते. मार्कंड्यासारखे खूप दीर्घ आयुष्य होते,
पण जरी होते तरी ते स्त्रियांना सुख देतील असं नव्हतं. तिला असं वाटलं नव्हतं त्या ठिकाणी. हिरण्यकशिपूसारखे खूप मोठी यादी, शंकरासारखे होते कोणी, पण ते स्त्रियांना सुख देणारे होते आणि आयुष्य देणारे होते, परंतु त्यांच्या ठिकाणी अमंगलता होती. स्मशानात राहायचं ते त्यांचं सगळं अमंगलच आहे ना, तेवढी त्यांना पण नाकारलं. आणि मग शेवटी माया गुणातीत असून सर्वगुण संपन्न, सर्व गुणांनी सद्गुणांनी युक्त असा भगवान विष्णू भगवंताला तिने ज्या कालात पाहिलं त्या कालामध्ये आणि मादी सर्व गुणांनी असा युक्त असा मुकुंद पती म्हणून तिने वरलं. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं भरपूर मोठं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मी काय सामान्य नाही, आणि ती जिथं जाईल तिची शक्ती 9व्या अध्यायात वर्णन केले ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी ना तरी आथले सरीसे कवने आहे लक्ष्मी आयशे. तिचं एवढं ऐश्वर एवढं वैभव संपन्न आहे, ते लक्ष्मीसारखं कोण आहे जगामध्ये. आणि तिची शक्ती काय, ते स्त्रिया सारिखी दाशी घरी जे तिच्याकडं सगळं ऐश्वर, तिचं सगळं दाशी आहे त्या ठिकाणी. आणि तिचं तिया खेळता करीती घरकुली तया नामे अमरपुरी जरी ठेविली तरी न होते काय बावली इंद्रदिक तयांचे. तिचं खेळ आहे म्हणे. हे 3 लोक 14 भुवनं, 3 लोक वर्णन करणं आपलं निर्माण. जसे लहान मुली खेळतात ना, मग ते पहिले चिखलाचं घर करायचं, ते काड्याचे नवरदेव नवरी करायचे, असं खेळ करायचा, लग्न बिग्न असं खेळ करायचा. आणि ते आईने हाक मारले, खेळ ओढला का ते मोडून तोडून टाकायचं, गेल्या पळून. तसं आहे, तिच्या मनात आलं तर हे सगळे स्वर्गासारखे घरकुलं निर्माण करते. आणि इंद्र ब्रह्मदेव हे बाहुले त्याच्यात निर्माण करते. आणि तिच्या मनात आलं त्या दिवशीच मोडून टाकते, आणि तिच्या मनाला त्या दिवशी उभं करते. हे काय ब्रह्म करू शकत नाही. हे सगळा खेळ कोणाचा आहे, तो लक्ष्मीचाच खेळ आहे. म्हणून ती या खेळता करती घरकुली, ते घर करते म्हणजे. कस तया नामे अमरपूर ठेविली, अमरपूर म्हणजे स्वर्ग, अमरावती तिचं नाव ठेवलं. तरी न होते काय बाहुली इंद्रदिक तयाची. आणि त्याच्यात बाहुले कोणते म्हणले, इंद्रदेव ब्रह्मदेव हे सगळे. त्या नावडून जेव्हा मोडती, त्याला वाटलं तर मोडून टाकायचं, टाकलं मोडून. आणि तेव्हा मग इंद्रादी रंक होते त्या ठिकाणी. इंद्रादिक हे सगळे काय बिचारे रंक राजे असून सुद्धा रंक होऊन जातात. तिया ज्या झाडाकडे पाहते ते कल्पवृक्ष. तिनं जर ज्या झाडाकडे पाहिलं का ते सुद्धा कल्पवृक्ष होऊन जातात. आयशा जियाच्या जवळिका सामर्थ्य घरच्या पायका ते लक्ष्मी मुख्य नायका नमनीचे येतं. ती मुख्य अशी लक्ष्मी नायक असणारी. मग सर्वस्व करुणी सेवा आणि अभिमान सांडून या पांडवा ते पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. 9व्या अध्यायामध्ये त्याचं गोड वर्णन केलं. एवढं ऐश्वर्य, एवढं वैभव असणारी लक्ष्मी, एवढी शक्ती असणारी, तिनं सर्व सोडून दिलं आणि भगवत चरणाजवळ गेली. आणि कायमची चरण धरून ती पाय धुयाची पात्रता तर तिला प्राप्त झाली. असं लक्ष्मीचं थोरपण वर्णन केलं आहे. आणि म्हणून त्याला भगवंताला तिचं विशेषण दिलं काय, लक्ष्मी वल्लभ, म्हणजे लक्ष्मीचा पती. आणि तो पती तो लक्ष्मीजवळ राहतो. लक्ष्मी त्याचे पाय धरून बसली ही गोष्ट खरी, पण तो वैकुंठही त्याला प्रिय आहे आणि लक्ष्मी त्याला प्रिय आहे. आता बायको कोणाला प्रिय नसेल असा, ते 4 धांगी येते. पण तरी त्याच्यापेक्षा सर्वांना टाकून तो भक्ताजवळ राहतो. लक्ष्मी जरी एवढी जवळची असली तरी नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, याला सगळ्याला टाकून तो राहतो. तिचा एवढा अधिकार असला तरी ते भक्तांचे दैव किंवा अधिकार फार मोठा आहे. लक्ष्मीला महाविष्णूकडे थोडक्यात लक्ष्मीने शोधून महाविष्णू शोधला आणि हार घातला. म्हणजे लक्ष्मीला भगवंताकडे जावं लागलं. लक्षात येत आहे ना. पण भक्त भगवंताकडे जात नाही, भगवान शोधित भक्ताकडे येतो. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ त्याच्याकडे शोधित येतो. सगळे प्रमाण तसेच आहेत. वैकुंठ सोडून संता सदनी राहायला लक्ष्मीचा त्याग केला, वैकुंठाचा त्याग केला आणि भक्ताच्या घरी शोधित आला. दोघातला फरक असा आहे. म्हणजे लक्ष्मी भगवंताजवळ गेली आणि भगवान भक्ताजवळ आला, ही होऊन गेली आणि भगवान भक्ताकडे होऊन राहतो. वैकुंठात नहाम वसामी वैकुंठे असं म्हणजे, नहाम वसामी वैकुंठे योगिना हृदय रवे.
मग मी योग्यांच्या हृदयात राहत नाही, मी वैकुंठात राहत नाही. मग भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जेथे गातात तेथेच मी राहतो, इतरत्र कुठे राहतो मी वैकुंठी नशे. एक वेळ भानुबिंबी न दिशे. मग भानुमी न दिशे, वरी योग्यांची मानशी उमरडोनी जाय. मी वैकुंठात नाही, योग्यांनी मनात ध्यान करून हृदयात मला दाबून ठेवलं असलं तर मी तिथे योग्यांची मानसे उमरडोनी जाय. मग उमडून जाय. परितयापाशी पांडवा, परितयापाशी पांडवा, मी हरपला घेऊ सवा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा. मी कुठं हरवलं तुम्हाला जर कोठे नका पाहू, करा हरिकथा आणि तेथे अवचिता सापडेल. लक्ष्मी सोडून दिली आणि वैकुंठही सोडून दिलं आणि कुठे येऊन राहतो मी? भक्ताजवळ येऊन राहतो. आणि म्हणून मी कुठे राहतो म्हणशील तर प्रेम नाही मज योगिया हृदय कमळी. मला योग्यांच्या हृदयात मी तेच माझं ध्यान करतात ते मी तिथं राहतो हे म्हटले. पण तिथं प्रेम असतं अशातला भाग नाही. माणसं कामाला जातात, कंपनीत जातात, ऑफिसात जातात, मग तिथं लय प्रेम असतं का पैसा करता जातात ते. हां, खरं प्रेम कुठं असतं? घरी बायका पोरामध्ये. तसंच आहे, प्रेम नाही माझे योगी हृदय कमळी. सविता मंडळी स्थिर नव्हे. मी सूर्यमंडळातही राहतो पण तिथं स्थिर राहत नाही. मी योग्यांच्या हृदयातही राहतो पण तिथं स्थिर राहत नाही. मी नव्हे संपुष्ट महायज्ञदानी. जे दान करतात मला तिथं पण थांबावं लागतं. जे महायज्ञ करतात आणि यज्ञातही मोठमोठे मेरू पर्वता समान दान देतात मी तिथं पण राहतो. पंचाग्नी साधनी चाड नाही, जे काल सांगितलं पंचाग्नी साधन तिथं पण मला जावं लागतं, मी तिथं पण राहतो. पंचाग्नी साधन करतात तिथं राहतो. मी यज्ञातही राहतो, मी आपल्या योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा राहतो आणि सूर्यमंडळातसुद्धा राहतो, सगळीकडं राहतो. चाड असे जेथे हरिनाम गाती. पण जेथे माझं भजन जे करतात मला तिथं प्रीती वाटते. त्यांच्या पुण्यामिती ब्रह्मानेने. त्यांच्या पुण्याचं वर्णन ब्रह्मदेवसुद्धा करीत नाही. अशा माझ्या भक्ताजवळ मी त्या ठिकाणी राहतो. संकीर्तन सुखाचे उद्भटे मज वैकुंठी न कंठे. रविबिंबाहुनी आतुटे सुख न वाटे मज तेथ. मग मुरडोनी योग्यांचे मानसी. मी सगळ्या योग्यांचे मन मोडून टाकतो आणि मग धावून जाय कीर्तनासे. तेथेची तिष्ठे आरणीशी स्वानंदे दुल्लत. माझ्या भक्ताची आवडी हरिकीर्तनी घाली उडी. ते आपण बोलवायशी बोल त्या अभंगामध्ये आले त्यात हे असे. माझ्या भक्ताची आवडी हरिकीर्तनाशी घाली उडी. कीर्तन सुखाची मज गोडीन कडोबेकडी नाचत असे. नामदेव कीर्तन करी पुढे वा नाचे पांडुरंग. त्याच्यात आले काही. मग त्या ठिकाणी सर्व सोडून भगवान कुठं राहतो? तो भक्ताजवळ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ. म्हणजे कोणत्या? नाम भक्ताच्या जवळ. वसे तेथे देव सदा सर्व काळन करते निर्मळ नाम घोष. जेथे आपण नेहमी अभंग म्हणतो, मागं ते अभंग म्हणायचं आपण तो. वैकुंठ सोडून संता सदनी राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संता घरी संता सदनी राहिला, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. हे का नाही? धन्य धन्य संताचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. म्हणजे भगवान येतो त्यावेळी लक्ष्मीला घेऊन येतो, कारण ती त्याच्याहून वेगळी राहत नाही. आणि भगवान म्हणतात मी कुठेही राहत नाही, मी फक्त आणि फक्त माझ्या भक्ताजवळ राहतो. मग तिथं शंख चक्र गदा पद्मसहित मी तुमच्या सांगात निरंतर. जिकडे जिकडे माझे भक्त जातात तिकडे तिकडे मी जातो. आणि म्हणून शेवटी माऊली असं म्हणतात, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ. म्हणजे परमात्मा हा त्या भक्तांच्या जवळ राहतो. मग कुठं राहतो आणि काय करतो? तो साठविला राधे राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दाकोटी मूर्ती उभी. तो राहतो म्हणजे काय करतो? भक्ताचं संरक्षण करतो की नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जवळ राहून काय करतो? तर नामधारकाच्या सान्निध्यात राहून आंतर आणि बाह्य
का साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दाकोटी मूर्ती उभी. हृदयामध्ये राहून परमार्थाचं काम करतो आणि बाहेर राहून प्रपंचाचं सगळं भौतिक, त्याला कोणता त्रास होत नाही असं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आली आघात निवारावे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे. त्या लक्ष्मी, त्याच्या लक्ष्मी वल्लभ भक्ताजवळ राहतो म्हणजे काय उगच राहतो का तो? आत आणि बाहेर दोन रूपाचं संरक्षण करतो असा प्रकार आहे. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडो निधी. त्याला परमार्थ करत असताना, नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी आत काम क्रोधाचा ताप होऊ नये, परमार्थाला विक्षेप होऊ नये म्हणून आत, आणि बाह्य लोकांचा भौतिक भौतिक प्रतिबंधाचा त्रास होऊ नये म्हणून बाहेर. म्हणून निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे आणि काहीच साकडे, कोणतंही संकट येऊ देत नाही. भक्त समागमे सर्व भावी हरी अन्न सांगता करी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. असा परमात्मा तेथे राहतो असं या ठिकाणी एकनाथ महाराजांचा फार गोड अभंग संपवतो या ठिकाणी तो विषय. वैष्णवा घरी देव सुखावाला बाहेर नवजे दौडून घातला. वैष्णवांच्या घरी येऊन त्याला खूप आनंद वाटतो. भगवान गोपाल कृष्ण पांडवांच्या घरी राहत होता आणि धर्माघरी काढी, हा धर्माघरी पाणी वाहे काढी असं सांगितलं का नाही. आणि धर्मघरी उच्चिष्ट असं म्हटलं का नाही. पांडवांच्या घरी उच्चिष्ट काढीत होता काय तो. मग आता तिथं काय त्याला आनंद वाटत होता. मग त्याला दौडून घातलं तरी त्याच्यावर तर विनोदाच्या गोष्टी सांगितल्या जातात. भगवान निघाले का, भगवान म्हणजे आता बरं आता येतो मी, बस चांगलं या म्हटलं का त्या आला पुन्हा फिरून का बसला त्याचं पांडवांच्या घरामध्ये. अरे तो आत्ताच गेलो होता, तुम्ही जाता नाही म्हणलं का या आता मग आलो म्हणले आता परत असं ते. देव म्हणे माझे पुरतसे कोळण संगती गोड या वैष्णवांची. मला खूप आनंद वाटतो, माझ्या मनाची शांती येते होते म्हणून मी वैष्णव वासून जात. जरी देव निवनी घातला बाहेरी, इथं हे चरण म्हणून बहुतेक कीर्तनकार हा अभंग वापरतात. जरी देव दौडून घातला बाहेरी, नेऊन घातलं. पुणे काय म्हणले, परतोनी पाय येतो घराभितरी. नेऊन घातले दारापर्यंत शिवापर्यंत गेले का, भगवान बरं आता येतोय तो. धर्मराज म्हणजे बरं आता या आणि ह्या आले का, यांच्या आधी त्या घरामध्ये उभा. अरे तो आता घर गेला होता ना म्हटले, आणि तुम्ही या शेवटी नाही म्हणले का या आता म्हणून मग आलो. परतोनी पाय तो घराभितरी, देव दौडून घातला घराबाहेरी आणि परतोनी पाय तो त्यांच्या आधी घराच्या आतमध्ये. कीर्तनाची देवा आवडी मुठीन एका जरी पडली मिठी. नित्यकाळ जेथे राम नामाचा घोषण तेथे जगन्निवास लक्ष्मी सहित. त्याला म्हणतात लक्ष्मी सहित, म्हणजे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. म्हणून नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि का राहतो तो, ते एकच कारण, नारायण हरीन भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. जे नारायण नामाचा जप करतात तर त्याच्या घरी भुक्ती पण राहते आणि मुक्ती पण राहते. भुक्ती आणि मुक्ती ते आत्ता काल सांगितलं आपल्या त्याखाली. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष आणि चारी वेद साही शास्त्र देताशी साक्ष. भुक्ती याचा अर्थ सर्व ऐश्वर्य. लक्ष्मी असते तेथे सगळी भुक्ती प्राप्त होते. भोगाचा आश्रय लक्ष्मी आहे, तिथं काय कमी असणार आहे. एका लक्ष्मीच्या बळावरती सगळे भोग त्याला प्राप्त होतात. म्हणून नामाचा जप करणारे त्याला भुक्ती पण प्राप्त होते. आणि मुक्ती म्हणजे कोणते, चारी मुक्ती. त्या बाळकडीच्या अभंगात आले, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आणि दैन्य दारिद्र्यास त्रास आला. का, भगवान गोपाल कृष्ण गोकुळात असल्यामुळे त्याच्याबरोबर लक्ष्मी आहे आणि त्याच्या घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. तिथं दैन्य गेलं, त्यांचे दुःखही गेले आणि त्रासही गेला, काही राहिले नाही. आणि म्हणून जे अनन्य भक्ती करतात त्या ठिकाणी त्यांना भुक्ती आणि मुक्ती हे कोणत्याही प्रकारचं कमी पडत नसतं. अशा प्रकारे तेवी माझी करिता अन्य भक्ती जो काम भक्त वांची चित्ती तो पूर्वनिमी दे मुक्ती आणि परी अधोगती पडो निधी.
तुम्ही म्हणाल मग त्याला जर भुक्ती प्राप्त झाली तो त्याच्यात अडकन कधी मग जाईन ना म्हणले नरकाला. भगवान मी त्याची तेवढी काळजी घेतो म्हणले, मी त्याची तेवढी काळजी घेतो. जो भक्त वांची चित्ती तो पूर्वी मी ते दे मुक्ती आणि परी अधोगती पडून काम पुरवणी द्यावया मुक्ती. त्याचं सगळी इच्छा पूर्ण करून मी त्याला काय देतो, मुक्ती देतो. काय माझे गाठी नाही शक्ती, मी भक्त कैवारी श्रीपती आणि त्याशी अधोगती कदा न घडे. मी त्याला अधोगतीला कधीही जाऊ देत नाही. त्याला किती भोग मिळाली, मी आहे, लक्ष्मी आहे, त्याला अनंत भोग आहेत. तो भोग भोगीत असला तुम्हाला वाटेल तो आता नरकात जाईल. नाही, मी तेवढं नाही करू म्हणजे मी तेवढं काम करतो म्हणले. तसं मी घडू देत नाही. भक्तवांची भोग काम, जर त्याला इच्छा झाली भोगाची आणि कामाची, भोग भोगिता होय निष्काम, तो भोग भोगतासुद्धा निष्काम झाला पाहिजे. आयशिया निजबोधाचे वर्म, मी आत्माराम उद्बोधी, भक्त मागे अर्थसंपन्नता. जर त्याने श्रीमंती मागितली मी त्याला श्रीमंती पण देतो म्हटले. त्याचे गाठी धनसंचयता, भरपूर धन देतो त्याला म्हटले. माझी षडगुण समर्थता ओळंगे तत्वता त्याची, मी जिथं आहे तिथे षडगुण संपन्न अशी लक्ष्मीच राहते. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची कमी नाही. म्हणून हरिभक्ता मला हरी म्हणता भुक्ती आणि हरी म्हणता मुक्ती. हरी म्हटल्यानंतर भक्ती पण आहे आणि हरी म्हटल्यानंतर मुक्ती पण आहे. आणि चुके याता याती हरी म्हणता, म्हणजे त्याचं परमार्थाची अडचण नाही आणि प्रपंचाची अडचण नाही. असं या ठिकाणी असल्यामुळे नारायण हरी आणि भुक्ती मुक्ती चारी घरी त्याला सर्व. तुका म्हणे मुक्ती हरिदासाच्या घरी, त्याच्या घरी सगळं. तुका म्हणे मुक्ती हरिदासाच्या मुक्ती आहे. ओळगते चारी रिद्धी सिद्धी, तिथं भक्ताजवळ सगळं रिद्धी सिद्धी असते असो. आणि असा असल्यामुळे जर तात्पर्य काय, नित्य नियमाने जर त्यांनी भगवंताचं भजन केलं तर परमात्मा लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा पती परमात्मा त्याच्याजवळ राहतो आणि त्याला भुक्ती मुक्ती आपोआप प्राप्त होतात. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव का नित्य नियमाने तिने काय केलं, नारायण हरी असा जप केला, तेव्हा त्याला भुक्ती प्राप्त झाल्या आणि मुक्ती प्राप्त झाल्या असं नामाचं वर्णन केलं. पण जे नामस्मरण करत नाहीत, जे परमार्थ करत नाहीत, त्यांचं काय होतं म्हणले, तर त्यांचं काय होतं ते सांगतो म्हणले. त्यांचं होतं हरिविन जन्म, नरकाची फैजाना, यमाचा पाहुणा, प्राणी होय.